नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदाच्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी स्त्री यांच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत त्या आपण बघणार आहोत. तर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग सेकंड GNM थर्ड इयर्ससाठी हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर आपण जबाबदारी बघूया. तर पहिली जबाबदारी आहे 100% प्रसूतीपूर्व नोंदणी, यामध्ये 80% नोंदणी 12 आठवड्यापूर्वी करावी, घरभेटी व क्लिनिकमध्ये करायची आहे. त्यानंतर गर्भवती मातेला नियमित भेटी, शारीरिक तपासणी, लघवी व रक्त तपासणी करायची आहे. प्रत्येक गरोदर मातेला कमीत कमी 5 भेटी द्यायच्या आहेत. धोक्याच्या माता शोधून त्यांना विशेष सेवा द्यायच्या आहेत क्लिनिक किंवा घरभेटीमध्ये. धोक्याच्या ज्या माता आहेत त्यांना विशेष सेवा द्यायच्या. 100% गरोदर मातांना धनुर्वात प्रतिबंधक लस व लोहयुक्त गोळ्या, आयनच्या गोळ्या ज्या असतात ना त्या आपल्याला द्यायच्या आहेत, क्लिनिकमध्ये द्यायच्या आहेत. त्या कार्यक्षेत्रातील प्रसूती करणे, आपल्या ज्या कार्यक्षेत्रात ज्या स्त्रिया येतात त्यांची आपल्याला प्रसूती करायची आहे, कमीत कमी 25% तरी. त्यानंतर प्रशिक्षित दाईंनी केलेल्या बाळंतपणावर पर्यवेक्षण करायचं आहे आणि कार्यक्षेत्रात प्रसूत झालेल्या स्त्रियांना लवकरात लवकर भेट द्यायची. जी प्रशिक्षित दाई असतात तर त्यांनी केलेल्या बाळंतपणावर पर्यवेक्षण करायचं आणि कार्यक्षेत्रात प्रसूत झालेल्या स्त्रियांना लवकरात लवकर भेट द्यायची. 100% मातांना प्रसूती पश्चात भेटी व लोहयुक्त गोळ्यांचं वाटप करायचं आहे. प्रत्येक मातेला कमीत कमी 3 भेटी द्यायच्या आहेत. प्रसूती पश्चात, आपण प्रसूतीपूर्व बघितलं तर प्रसूती पश्चातचं. नवजात बालकांची तपासणी, वजन नोंदविणे व कमी वजनाच्या बालकांची विशेष काळजी व वजन नोंद घ्यायची आहे. 100% बालकांची तपासणी करायची आहे. जोखमीची बालके शोधून त्यांना विशेष सेवा द्यायचा आहे आवश्यकतेप्रमाणे. 0 ते 5 वर्षे वयोगटात मुलांच्या वाढी विशेष लक्ष द्यायचं आहे. सर्व बालकांच्या पहिल्या वर्षात 4 वेळा व नंतर 2 वेळा वजन बघायचं आहे. स्तनदा माता बालकांना आहार, लस व टोचणीविषयी आरोग्य शिक्षण द्यायचं आहे. घरभेटी क्लिनिक्समध्ये आणि गटसभेमध्ये. वैद्यकीय गर्भपाताविषयी माहिती व संदर्भ सेवा द्यायच्या आहेत आवश्यकतेप्रमाणे. त्यानंतर उपकेंद्रातील प्रत्येक गावात आरोग्य सत्र भरवायचं आहे महिन्याला किंवा आठवड्याला. त्याच्यानंतर कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांची विशेष उद्दिष्ट ठरवायची आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार सभांचे दिवस ठरवायचे आहेत. आपल्याला कुपोषित बालकांची प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय इथे रवानगी व पाठपुरावा करणे आणि कुपोषित आणि बालकांची प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण जे रुग्णालय तिथे रवानगी आणि पाठपुरावा करायचा आहे. त्यानंतर कुटुंब कल्याण कार्यक्रम, यामध्ये काय भूमिका आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी स्त्रीची. तर कुटुंब पाहणी अद्ययावत ठेवून गोषवारे काढणे, प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला व नंतर प्रत्येक घरभेटीमध्ये. निरोध, तांबी, गोळ्या यांच्या वापरासाठी योग्य जोडप्यांची निवड व सेवा उद्दिष्टाप्रमाणे करायचे. कुटुंब नियोजन, शस्त्रक्रियेसाठी मतपरिवर्तन व पूर्व तपासणी करून आरोग्य केंद्रात रवानगी करायची उद्दिष्टाप्रमाणे. निरोध वाटपासाठी डेपो होल्डर तयार करायचा आहे. त्याच्यानंतर आवश्यकतेनुसार परंतु प्रत्येक गावात कमीत कमी 1 डेपो होल्डर निरोध वाटपासाठी करायचा आहे. सेवा दिलेल्या जोडप्यांचा पाठपुरावा सूचनांप्रमाणे करायचा आहे. कार्यक्षेत्रातील अनौपचारिक नेते, आरोग्य रक्षक, प्रशिक्षित दाई, समाधानी लाभार्थी जे आहेत त्यांचा कार्यक्रमात सहभाग घडवून आणायचे घरपेटी व क्लिनिकमध्ये. कुटुंब नियोजन व लोकसंख्या शिक्षण याविषयी जनतेला माहिती द्यायची घरपेटी व गटसभा व क्लिनिक्समध्ये. त्यानंतर कुटुंब नियोजन, लोकसंख्या शिक्षण याविषयी जनतेला माहिती द्यायची घरभेटी व गटसभा व क्लिनिक्समध्ये. सार्वत्रिक लस टोचणी कार्यक्रम, यामध्ये 100% लाभार्थ्यांची नोंद वयोगटाप्रमाणे लसीकरण सेवा द्यायच्या आहेत. लसीकरण लस टोचणी सूत्राच्या वेळापत्रकानुसार. लसीकरणाने टाळता येणाऱ्या रोगावर सर्वेक्षण करायचं घरभेटी आणि क्लिनिक्समध्ये. लसीकरण केलेल्या लाभार्थीचं लसीकरणासाठी आलेल्या लाभार्थ्यांचा पाठपुरावा घरभेटी आणि क्लिनिक्समध्ये करायचं. त्यानंतर एकात्मिक बालविकास योजना, याच्यामध्ये काय करायचे काम, तिचं काय कार्य आहे, जबाबदारी आहे. ते प्रत्येक अंगणवाडीला भेट आठवड्यातनं एकदा द्यायची आहे. कुपोषित मुलांची तपासणी आठवड्यातनं एकदा. गरोदर मातांना आरोग्य शिक्षण आठवड्यातनं एकदा. गरोदर व स्तनदा माताची तपासणी कमीत कमी 3 तपास आणि पूरक आहार तपासणी भेटीमध्ये करायची आहे. तर अशा प्रकारे कुटुंब
म्हणजे आपल्याला म्हणायचं बघायला गेलं तर एकात्मिक बालविकास योजनेमध्ये, सार्वत्रिक लस टोचणी कार्यक्रमामध्ये, कुटुंब कल्याण कार्यक्रमामध्ये अशा प्रकारे आपल्या बहुउद्देशीय स्त्री आरोग्य कर्मचारीची जी आहे ती जबाबदारी आहे. तर अशा प्रकारे हा होता आजचा व्हिडिओ. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.